नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सचिनचा पेन ड्राईव्ह इन्स्पेक्टर सावंत घेऊन जातात, पण त्याला पासवर्ड असल्यामुळे तो ओपन होतो की नाही. चला पुढे बघूया. अर्जुन, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत सोनाला जिथे ठेवलेलं होतं त्या ठिकाणी आलेले असतात. इन्स्पेक्टर सावंतांचं लक्ष जातं कॅमेऱ्याकडे. अर्जुन सर, तो बघा कॅमेरा आकाशाच्या दिशेने वर केला आहे. जे इथे काही झालं ना त्याचं फुटेज आपल्याला मिळायला नको. अर्जुन पण सांगतो, जो कोणी आहे ना प्लॅन करणारा त्याने अगदी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या आहे. पण गुन्हेगार किती जरी हुशार असला ना काहीतरी पुरावा मागे सोडतोच. आपल्याला मध्ये जाता येईल. तिघं पण मध्ये जाण्यासाठी निघतात. तर सुभेदारांच्या घरी सायली सूप बनवत असते. अर्जुन म्हणतो, सायली वहिनी काय घमघमाट सुटला आहे. असं झालंय मी कधी एकदा सूप पितोय. पण काकू सांगतात, मी सायलीला सांगत होती आम्हाला अजिबात हात लावू नको, पण तरी देखील किचनमध्ये गेलीच. सायलीचं कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष नसतं. श्वेता सांगते, सायली ताई, कल्पना मावशी तुझ्याशी बोलताय. हो आई, काय म्हणताय तुम्ही, बोला ना. अगं सायली, मी तुला केव्हापासून सांगते की तू आराम कर, किचनमध्ये काम करू नको. अहो आई, मी बनवलेला पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो ना, ते बघून मला पण छान वाटतं. शांत बसून राहिली तर मला पण करमत नाही, म्हणून थोडंफार केलं तर काय हरकत आहे. श्वेता सायलीच्या मनातनं काढून घेण्याचा प्रयत्न करते. सायली ताई, अर्जुन सरांना खूप काम आहे का गं? बराच उशीर झाला आहे ना, अजून आले नाही ते. आणि मुलींबद्दल काही कळलं का? सायली म्हणते, कळेल लवकर, नको जास्त काळजी करू. हे सूप घेऊन जा बरं सगळ्यांना. त्याच्याकडे सूप घेऊन पाठवते. पुढेच प्रतिमा आत्या आलेल्या असतात. अगं सायली, अर्जुनचा. अस्मिता म्हणते, प्रतिमा आत्या बस ना, गरम गरम सूप बनवलंय, तू पण पिऊन घे नाही तर गार होईल. प्रताप काका पण सायलीला बोलवतात, अगं सायली तिकडे काय करते, इकडे ये ना, तू पण सूप घे. प्रतिमा आत्या परत सांगायला जातात, अगं अर्जुनचा फोन. तेवढ्यात कल्पना काकू म्हणतात, अगं प्रतिमा, मी काय म्हणते, आपण दोघींनी सूप भरवायचं का सायलीला, म्हणजे आपल्या नातवंडाला दोन्ही आजींचं प्रेम मिळेल. दोन्ही पण सायलीला खूप प्रेमाने सूप भरवतात. प्रताप काका म्हणतात, असं दृश्य दिसतंय ना की कोणाची नजर लागेल, पण हे नेहमी असंच असलं पाहिजे, कोणाची दृष्ट नको लागायला. तर जिथे अर्जुन असतो तिथे शोधाशोध चालू असते तिघांची पण. अर्जुनला पेनड्राईव्ह सापडलेला असतो आणि त्यावर डी लिहिलेलं असतं. सुरेशने सांगितलं होतं की टोनी नावाचा कोणीतरी पार्टनर आहे म्हणून. मग हा डी कोणाचा असेल? पेनड्राईव्ह घेऊन बाहेर येतो, इन्स्पेक्टर सावंतांकडे देतो. या पेनड्राईव्हमध्ये काय आहे सगळी इन्फॉर्मेशन काढा. त्यांना पण विचारतो, अरे अर्जुन, पण यावर तर डी लिहिलेलं आहे, काय अर्थ असेल याचा? अर्जुन पण म्हणतो, आता आपल्याला तेच तर शोधून काढायचं आहे. या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच मुलींबद्दल काहीतरी माहिती मिळेल. इन्स्पेक्टर सावंत तिथून पेनड्राईव्ह घेऊन निघून जातात. तेवढेच सायलीचा मेसेज आलेला असतो, बघ तुझ्या वहिनीचा मेसेज आला, तिला काही शांत बसवले जाणार नाही. तर अर्जुन रिप्लाय पाठवतो, आत्ता घरीच निघालो आहे आम्ही, आल्यानंतर बोलूया. तर सायलीचं लक्ष सतत फोनकडे असतं. अजून फोन का नाही आला, मेसेज पण नाही आला. तेवढ्यात मेसेज आलेला असतो, आई त्यांचा मेसेज आला आहे, ते आत्ता घराकडेच निघाले. तर काका म्हणतात, चला आता सायलीचं टेन्शन थोडं कमी झालं. तर श्वेता मनात विचार करते, सायली खूप रिलॅक्स बसली आहे, म्हणजे नक्कीच अर्जुनच्या हातात काहीतरी पुरावा लागला असेल. तर छोट्या गौरीने ड्रॉइंग काढलेली असते. सायली ताई, हे बघ मी ड्रॉइंग काढली आहे, ही मी आहे, ही तू आणि हे तुझं बाळ. अस्मिता, प्रताप काका सगळेच कौतुक करत असतात, अगं किती छान ड्रॉइंग काढली आहे, सायलीला पण खूप आवडते. अस्मिता म्हणते, सायली तुला लहान मुलांचा किती लढा लागला आहे गं. जेव्हा अस्मित झाला ना 2-3 महिने मला खूप त्रास झाला गं, पण तुला असं काही त्रास होणार नाही, तू पटकन सगळं कव्हर करशील. सायली सांगते, अस्मिता कुठल्याही आईला आपल्या बाळाचा त्रास होत नाही गं, बरोबर सवयी होते या सगळ्या गोष्टींची. अस्मिता सांगते, सायली ताई आता बराच उशीर झाला आहे, तू जेवण करून घे बरं, मी तुला जेवायला वाढते. सायली म्हणते, थांब अजून ते येईपर्यंत थांबते मी. तर काकाही म्हणतात, नाही नाही सायली, जेवणाच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही, वेळेत जेवलं पाहिजे. बाबा थोडा वेळ थांबते ना. तर दुसरीकडे सचिन आणि राकेश पेनड्राईव्ह शोधून हैराण झालेले असतात. सचिन, कुठे ठेवलाय पेनड्राईव्ह? आता त्या टोनीचा फोन येईल, काय सांगायचं त्याला? अरे मी व्यवस्थित ठेवला होता, पण आता सापडत नाही, मी काय करू? तेवढ्यात टोनीचा फोन आलेला असतो, गेल्या तासाभरात तो मला भेटायला येणार होता पेनड्राईव्ह घेऊन, काय झालं? सचिन पण सांगतो, हो मी येणार आहे, पण थोडा उशीर होईल. त्यानंतर टोनीचा चेहरा दाखवलेला असतो. त्याआधी तर याला कुठे बघितलं नाही, आता माहिती नाही कोण आहे हा टोनी. मला अशा मीटिंगमध्ये उशीर झालेला चालत नाही, माहिती आहे ना तुला. फोन कट करतो तेव्हा राकेश म्हणतो, सचिन
पेनड्राईव्ह शोध, नाहीतर तो टोनी जीव घेईल आपला. परत प्रियाचा कॉल आलेला असतो. राकेश म्हणतो, आत्ता आम्ही बिझी आहोत, नंतर कॉल करतो तुला. सचिन म्हणतो, प्रियाचा एक पटकन फोन घेतो. अगं प्रिया, इथे खूप मोठी गडबड झाली आहे. आता काय गोंधळ करून ठेवला तुम्ही? अगं मी पेनड्राईव्ह व्यवस्थित ठेवला होता, पण तो आता सापडत नाही आहे. असं काय होतं त्या पेनड्राईव्हमध्ये? मुलींना जिथे ठेवलं होतं तिथलं GPS ट्रॅकर आणि काही महत्त्वाचे कॉन्टॅक्ट होते त्याच्यात. अरे, एवढी मोठी चुकी कसं काय करू शकतात तुम्ही? राकेश म्हणतो, हे सगळं या सचिनमुळे झालं आहे. नेहमी कोणाला म्हणतात मूर्ख आहे मूर्ख आहे, आणि कोण मूर्ख आहे बघितलं ना? सचिन चिडतो, राकेश काय बोलतोय तू? मी व्यवस्थित ठेवला होता ना. आपण म्हणते, तुम्ही किती मोठी चुकी केली कळतंय का तुम्हाला? काही करा आणि तो पेनड्राईव्ह आता पटकन शोधून काढा. सचिन पण म्हणतो, पण मी कुठे ठेवला असेल तो? तर सुभेदारांच्या घरी कल्पना काकू सायलीला म्हणत असतात, सायली तू आता घरातच राहणार आहे आणि बाहेर कुठे जाणार नाही, फक्त बाळाची काळजी घेणार आहे. सायली म्हणते, आई मुली अजून पण भेटले नाही आहे, त्यांना शोधण्यासाठी बाहेर तर पडावं लागेल ना. घरात मी कशी शांत बसू शकते? त्याच अर्जुन चैतन्य दोघं पण आलेले असतात. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, आता सायलीने त्या गोष्टी केल्या पाहिजे की तिला आनंद मिळेल, मनाला शांती मिळेल. मला नाही वाटत घरात थांबून तिला ती शांती मिळेल. तिने तेच केलं पाहिजे जे तिला करायचं आहे. पण काकू चिरतात, हां तुम्ही आता ठरवलं आहे ना बाहेर पडायचं, ऐकायचं नाही माझं, तर तुम्ही खुशाल करा, जे करायचं असेल ते करा. प्रताप काकाही म्हणतात, अगं कल्पना, तू एवढं कशाला हायपर होते? शांततेत तू सांगू शकते ना. आणि हे बघ, तू स्वतःला आधी त्रास करून घेऊ नको बरं. अहो कसा त्रास नको करून घेऊ, यांना कळत नाही का माझी काळजी? तेव्हा सायली सांगते, आई नका जास्त काळजी करू, तुमची काळजी कळते मला. तुम्ही पण एक आई आहात आणि आपल्या मुलांसाठी तुमचा जीव कसा तुटतो हे मला चांगलंच कळेल. आणि त्या मुलींना जरी मी जन्म दिलेला नसेल, पण त्यांची आईच आहे ना मी. त्यांना शोधण्यासाठी मला तर बाहेर पडावंच लागेल. जेलमध्ये असताना मी माझी पण काळजी घेत होती आणि माझ्या बाळाची सुद्धा. मग यानंतर पण मी घेईलच ना. अर्जुन पण सांगतो, मम्मा नको जास्त काळजी करू, मी पण राहील ना तिच्याबरोबर, मी काळजी घेईलच. वा कल्पना काकू पण तयार होतात. बरं ठीक आहे सायली, तुला ज्या गोष्टी करताना आनंद मिळेल ना ते सगळं कर, पण हो सर्वात आधी सोनोग्राफीसाठी जायचं आहे. हां. तर श्वेता माहिती काढून घेण्यासाठी अर्जुनला म्हणते, बघा ना अर्जुन सर, तुम्ही आला नाहीत तर सायलीताईंनी पण जेवण केलं नाही, खूप उशीर झाला, कुठे गेला होतात तुम्ही? अर्जुन काही सांगणार तेवढ्यात प्रतिमा आत्या म्हणतात, बरं झालं अर्जुन आठवण केली, तुला श्रीनाथचा नंबर दिला होता, काही कॉन्टॅक्ट झाला का त्याच्यासोबत? सायली पण विचारते, कोण आहे हा श्रीनाथ? आता मनातच म्हणत असते, सांग सांग आता तरी सांग, मला काहीतरी क्ल्यू मिळू दे. म्हणतो, सांगतो सगळं सांगतो, पण सर्वात आधी तू जेवण करून घे बरं. श्वेता सायलीला जेवायला वाढ. तर दुसरीकडे सचिन राकेश महिपत चिकरेंकडे आलेले असतात. महिपत चिकरे तर खूप चिडतात, एवढी महत्त्वाची गोष्ट कसं काय हरवली रे दीक्षित? अहो अण्णा, मी अगदी व्यवस्थित ठेवला होता, पण आता कुठे गेला काहीच कळत नाही आहे. सुरेशचा फोन आलेला असतो सचिन. हो सचिन सर, तुमचा पेनड्राईव्ह तिथे सायलीच्या प्रॉपर्टीवर तर नसेल राहिला? ते सोनलला आणि मला ठेवलेलं होतं. सचिन म्हणतो, हो तिथे राहू शकतो, जाऊन बघायला पाहिजे. राकेश आणि सचिन जाण्यासाठी निघतात तेव्हा महिपत चिकरे म्हणतात, दीक्षित चुकी करतोय तिथे जाऊन, ते गुन्हा केला तिथे परत जायचं नसतं, कारण तिथं पोलीस नक्की असणार. अहो अण्णा, पण जावं तर लागेल ना, मी करतो सगळं मॅनेज. आणि राकेश पण म्हणतो, अण्णा नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. म्हणून तर काळजी वाटते मला जास्त. नको असलेलं डोकं चालवायचं नाही, कळलं का? तिथे पोलीस नक्की असणार, त्यांना आधी घालवा मगच मध्ये जा, कळलं ना? चला निघा. सचिन राकेश दोघं पण जाण्यासाठी निघतात. तर रूममध्ये आल्यानंतर अर्जुनने सायलीला पेनड्राईव्हबद्दल सांगितलेलं असतं. सायली म्हणते, त्या पेनड्राईव्हमध्ये मुलींचा ठाव ठिकाणा समजला तर किती बरं होईल. अर्जुन पण सांगतो, त्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच असं काहीतरी असेल की ते सोनलच्या केसशी निगडीत आहे, कारण तसं काही नसतं तर तिथे सापडलंच नसतं. सायलीला प्रश्न पडतो, त्या पेनड्राईव्हवर डी का असेल, कोणाचं आडनाव असेल का? कारण सुरेश आणि टोनी हेच नावं आपल्यासमोर आले. अर्जुन म्हणतो, सुरेश कदम आहे तेव्हा त्याचं तर नसेलच, आणि टोनीचं आडनाव असू शकतं. आणि या सगळ्यामध्ये ना बरेच लोक इन्वॉल्व असतील, कारण खूप मोठा प्लॅन आहे हा. सायली म्हणते, मला तर वाटतं अजून तिसरी व्यक्ती कोणीतरी असेल. भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रियाने श्वेताला फोन करून सांगितलेलं असतं,
अर्जुन सायलीचं नेमकं काय चाललं हे बघण्यासाठी तुला त्यांच्या रूममध्ये जाऊन चौकशी करावी लागेल. तर दुसरीकडे अर्जुन सायली हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट असतात त्यांच्या हातामध्ये. अर्जुन तर खूप खुश असतो. बाळाचा छोटा फोटो दिसतो त्याला. हे बघ ना, बाळाचं नाक, बाळाचे गाल किती छान दिसत आहे. सायलीच्या पोटावर हात ठेवून म्हणतो, बाळा तू लवकर येशील ना मला भेटायला. तर श्वेता सायली अर्जुनच्या रूममध्ये सगळ्या रूममध्ये शोधत असते. तिला केसची फाईल सापडलेली असते. सायलीच्या केसची फाईल. ती तर खूप खुश होते. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग बघायला मजा येणार प्रेक्षकांनो. पण त्या फाईलमध्ये नक्की असं काय आहे? श्वेताने गायब केल्यानंतर अर्जुन सायलीला लक्षात येईल का? उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.